We are already studied sine rule. Today we are going to start the cosine rule. Next है cosine rule. In triangle ABC, that is the statement of this rule. A square is equal to B square plus C square minus 2BC cos A. B square is equal to C square plus A square minus 2CA cos B. C square is equal to A square plus B square minus 2AB cos C. तर हा जो काय कोसाइन रूल आहे त्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला तर फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ए स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे ए स्क्वेअर इज इक्वल टू असेल तर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आणि हे इथे जे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअरमधलं बी आणि सी आहे तेच येणार आहे इथे मायनस 2BC. पण कॉस जो अँगल आहे तो मात्र ए येणार आहे. इथं जो ए स्क्वेअर आहे तसाच इथे ए येणार, कॅपिटल ए, कारण तो अँगल आहे. ट्रायंगल ए बी सीमध्ये हा काय आहे, अँगल आहे. सिमिलरली इन केस ऑफ दिस टू स्टेटमेंट्स बी स्क्वेअर इज इक्वल टू उरलेले रिमेनिंग दोन सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे आपण साइन रूल स्टडी करत असताना शिकलेले आहोत की ए बी इज इक्वल टू ए, बी सी इज इक्वल टू सी. हे आपण ते साईड्सची लेंथ आहेत त्या. मग या ठिकाणी बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2CA कॉस बी. सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2AB कॉस सी. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी आपण इथे ट्रायंगल ABC ड्रॉ करणार कोऑर्डिनेट ज्योमेट्री ह्या प्लेनमध्ये विथ द हेल्प ऑफ कोऑर्डिनेट ज्योमेट्री. प्रूफ. टेक ए ॲज द ओरिजिन. म्हणजे या ठिकाणी हा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ज्या ठिकाणी छेदतात त्याला आपण त्याचा ओरिजिन म्हणत असतो. टेक ए ॲज अ ओरिजिन, एक्स ॲक्सिस अलॉंग AB x axis and the line perpendicular to the AB through A as y axis. हा असणार आहे y axis. तर या ठिकाणी y लिहायचं राहिलेलं आहे पहा, इथे येणार y axis. The coordinates of A, B and C are, A हा ओरिजिन असल्या कारणाने त्याचे कोऑर्डिनेट्स येणार आहेत 0 0. त्यानंतर बीचे कोऑर्डिनेट्स आता या ठिकाणी लक्षात घ्या, एक्स ॲक्सिसवरती जे काही पॉईंट्स असणार आहेत ते पॉझिटिव्ह पॉईंट्स असणार आहेत आणि हे ॲट अ डिस्टन्स एपासून बी हा ॲट अ डिस्टन्स सी आहे. म्हटल्यानंतर एक्स कोऑर्डिनेट त्याचा सी येईल आणि वाय कोऑर्डिनेट त्याचं काय येणार आहे, कारण तो एक्स ॲक्सिसवर आहे प्लॉट केलेला म्हणून वाय कोऑर्डिनेट 0 असणार आहे. म्हणून याचे कोऑर्डिनेट्स येणार 0 0, या बीचे कोऑर्डिनेट्स येणार C0 अँड सीचे कोऑर्डिनेट्स. तर सीचे कोऑर्डिनेट्स आपण याआधी पाहिलेला आहे तो रूल, म्हणजे पॅरामेट्रिक अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स याच्यामधलं जो रिलेशन असते त्याचा यूज करून या ठिकाणी सीचे कोऑर्डिनेट्स केलेले आहेत पहा, बी कॉस ए, बी साईन ए. हे तुम्ही मागचं जे बेसिक आहे ते रीड केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे सीचे कोऑर्डिनेट्स कसे घेतलेले आहेत. त्यानंतर to prove that a square is equal to b square plus c square minus 2bc cos a, LHS is equal to a square is equal to bc square. आता आपल्याला माहिती आहे तर या ठिकाणी आपल्याला जे काही प्रूव्ह करायचं आहे, ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2BC कॉस ए, त्यामधली LHS आपली काय आहे, ए स्क्वेअर आहे. या ठिकाणी ए स्क्वेअर हा जो काय ए आहे ती LHS आहे. ए विच इज नथिंग बट BC, है ना. मग ए स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिणार आपण, BC स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू. आता या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला, याचे कोऑर्डिनेट्स आणि याचे कोऑर्डिनेट्स. डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगतो, तर डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगतो,
x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. बीचे कॉर्डिनेट्स जर आपण अज्युम केले x1 y1 आणि हे x2 y2, तर त्या डिस्टन्स फॉर्म्युलानुसार येईल c मायनस बी कॉस ए होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस बी साईन ए होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग ते आपण काय करणार आहोत, सॉल्व करणार आहोत. तर सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए मायनस 2 बी सी कॉस ए हे सॉल्व केल्यानंतर येईल प्लस बी स्क्वेअर साईन स्क्वेअर ए. या ठिकाणी लक्षात घ्या हा फॉर्म्युला वापरला आहे ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरलेला आहे. सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर आहे, फक्त मागे पुढे लिहिलेलं आहे, प्लस बी स्क्वेअर साईन स्क्वेअर ए. दॅट इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए प्लस बी स्क्वेअर साईन स्क्वेअर ए मायनस 2bc कॉस ए. म्हणजे या ठिकाणी आपल्या सोयीनुसार आपण काय करत असतो, त्यातले घटक इकडे तिकडे लिहू शकतो. आपल्याला जे काय प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर यायला पाहिजे आहे ना. म्हणून आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, जी काय बी स्क्वेअरच्या दोन्ही टर्म्स आहेत त्या एका ठिकाणी लिहिल्या आणि त्या लिहित असताना त्याच्या साईनसोबतच नेऊन आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत. त्यानंतर जर ही टर्म जर तुम्ही पाहिली बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए प्लस बी स्क्वेअर साईन स्क्वेअर ए, तर याच्यामध्ये बी स्क्वेअर कॉमन आहे, तो बी स्क्वेअर आपण बाहेर काढणार इन ब्रॅकेट कॉस स्क्वेअर प्लस साईन स्क्वेअर ए. साईन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1, दॅट इज इक्वल टू RHS. देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. Similarly, we can prove that b square is equal to c square plus a square minus 2ca cos b, c square is equal to a square plus b square minus 2ab cos c. तुम्हाला लक्षात आलं असेल बघा, साईन रूलपेक्षा कोसाईन रूल अगदी सोपा आहे आणि जर समजून घेतलं तर हे दोन्ही देखील अगदी सोपे आहेत. त्यानंतर remark, the cosine rule can be stated as in triangle ABC cos A is equal to b square plus c square minus a square divided by 2bc, cos B is equal to c square plus a square minus b square divided by 2ca. हे कसं आलं आहे, LHS साईडच्या काही टर्म्स या बाजूला घेतल्या आणि RHSच्या काही टर्म्स या बाजूला घेतल्या आणि त्यानुसार हे कोसाईन रूल also can be stated as this form. The example, in triangle ABC, if A is equal to 2, B is equal to 3, C is equal to 4, then prove that the triangle is obtuse angled. Solution, we know that the angle opposite to the largest side of a triangle is the largest angle of the triangle. तर या ठिकाणी तुम्हाला साईड्स दिलेले आहेत, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी इज इक्वल टू, आणि सांगितलेलं आहे की तो ऑब्ट्यूस अँगल आहे, हे प्रूव्ह करा. वी नो दॅट द अँगल अपोजिट टू द लार्जेस्ट साईड ऑफ द ट्रायंगल इज द लार्जेस्ट अँगल ऑफ द ट्रायंगल. ओके, हिअर साईड ए बी इज द लार्जेस्ट साईड, सी इज द लार्जेस्ट अँगल ऑफ अ ट्रायंगल. तोच आपण ट्रायंगल ऑब्झर्व करायचा, जो कोसाईन रूलमध्ये वगैरे आपण वापरला आहे ना तोच. Angle of a triangle ABC. To show that C is an obtuse angle, cos C is equal to a square plus b square minus c square divided by 2ab, that is equal to, या ठिकाणी येणार -1/8. As cos C is negative, C is obtuse angle. Okay, ट्रायंगल ABC इज ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. हे लक्षात ठेवा, जर कॉसची व्हॅल्यू जर मायनसमध्ये येत असेल, निगेटिव्ह येत असेल, तर त्याचा अँगल जो काय असतो तो ऑब्ट्यूस अँगल असतो, हे लक्षातच ठेवावे लागणार. त्यानंतर इन ट्रायंगल ABC, इफ A इज इक्वल टू 60 डिग्री, B इज इक्वल टू 3 अँड C इज इक्वल टू 8, फाइंड A, also find the circumradius of the triangle. या ठिकाणी तुम्हाला अँगल दिलेले आहे ए इज इक्वल टू 60 डिग्री आणि साईड्स दिले आहे बी एन सी. फाइंड ए. या ठिकाणी आपण वापरणार आहोत पहा, तर सोल्युशन लिहायचं राहिलेलं आहे. बाय कोसाईन रूल ए स्क्वेअर इज इक्वल टू हवं आहे हां इथं,
ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. ओके, या ठिकाणी ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. या ठिकाणी आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत. ए स्क्वेअर इज इक्वल टू बीच्या ठिकाणी 3, सीच्या ठिकाणी 8 मायनस 2 3 8 कॉस 60 डिग्री 9 प्लस 64 मायनस 48 इंटू 1/2. या ठिकाणी जर सॉल्व केला तर तुम्हाला मिळेल ए स्क्वेअर इज इक्वल टू 49. देअरफोर ए इज इक्वल टू 7. सोपं आहे. आणि सांगितलेलं आहे पुढे सर्कम रेडियस फाइंड आउट करा. तर सर्कम रेडियस फाइंड आउट करत असताना आपल्याला नाव या ठिकाणी रेडियस हे साइन रूलमध्ये असते पहा. सो नाव साइन रूल ए अपॉन साइन ए इज इक्वल टू 2r. 7 डिवायडेड बाय साइन 60 डिग्री इज इक्वल टू 2r. 7 डिवायडेड बाय रूट 3/2 इज इक्वल टू 2r. देअरफॉर r इज इक्वल टू मिळणार आपल्याला 7 डिवायडेड बाय रूट 3. आपल्याला माहिती आहे ईच रेशो ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू 2r हा साइन रूल असतो. तर त्यामधला हा एक रेशो घेतला ए अपॉन साइन ए इज इक्वल टू 2r. मग अशा पद्धतीने जर आपण फाइंड आउट केलं तर आरची आपल्याला व्हॅल्यू मिळेल 7 डिवायडेड बाय रूट 3. 7 रूट 3 डिवायडेड बाय 3. Therefore, the circumradius of the triangle is 7 root 3 divided by 3. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे इन ट्रायंगल ABC if A is equal to 30 degree, B is equal to 60 degree, then find the ratio of sides. To find A is to B is to C म्हणजे रेशो फाइंड आउट करायचा याचा अर्थ आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि कशाचा सांगितलेला आहे फाइंड द रेशो ऑफ साईड्स म्हटलेलं आहे. साईड्स आपल्या स्मॉल ए बी सी आहेत. मग देअरफॉर आपण काय फाइंड आउट करायचं आपल्याला टू फाइंड ए इज टू बी इज टू सी. गिवन ए इज इक्वल टू 30 डिग्री बी इज इक्वल टू 60 डिग्री. आपल्याला जे काही गिवन दिलेलं असते त्याचा उपयोग करून आपण जे फाइंड आउट करायचं आहे ते फाइंड आउट करायचं असतं. ॲज capital A, B, C are angles of the triangle. We know that A plus B plus C is equal to 180 degree. Therefore, या ठिकाणी A, B दिलेला आहे 30 डिग्री 60 डिग्री. देअरफॉर 60 डिग्री प्लस 30 डिग्री मिळणार 90 डिग्री. देअरफॉर C इज इक्वल टू मिळेल 90 डिग्री. आता या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. A, B, C सगळ्याच्याच व्हॅल्यू मिळालेल्या आहेत आपल्याला. आणि मग आपण रेशो फाइंड आउट करणार बाय युझिंग साइन रूल. ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी. ए अपॉन साइन 30 डिग्री इज इक्वल टू बी अपॉन साइन 60 डिग्री दॅट इज इक्वल टू सी अपॉन साइन 90 डिग्री. देअरफॉर ए अपॉन 1/2 बी अपॉन रूट 3/2 या व्हॅल्यूज तुम्हाला पाठच असायला पाहिजेत. सी अपॉन 1. आपल्याला या ठिकाणी रेशो मिळालेला आहे ए इज टू बी इज टू सी इज इक्वल टू 1/2 इज टू रूट 3/2 इज टू 1. अशा प्रकारे आपल्याला हा रेशो फाउंड मिळालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इन ट्रायंगल ABC इफ स्मॉल a is equal to 2, b is equal to 3 and sin a is equal to 2/3, then find b. By sin rule, we know that a upon sin a is equal to b upon sin b. 2 upon 2/3 is equal to 3 upon sin b. sin b is equal to काय मिळणार हे जर तुम्ही सॉल्व केला तर हा sin b इकडे येईल आणि हे इकडे जाईल उलटं होईल. तर b is equal to 90 डिग्री sin b is equal to 1 मिळणार. We know that sin 90 is 1, therefore b is equal to pi/2. Okay, thank you.